आज माझ्यासोबत असं काही मी याचा विचार सुद्धा केला होता. जेव्हा मी निफ्टीचा डेटा अनालिसिस करत होतो तेव्हा मला निफ्टीने आतापर्यंत जे काही लाईफ टाईम हाय लावले त्या प्रत्येकी हायमधील डिफरन्स मला फक्त 48 पॉईंटचा दिसून आला. 2024ला निफ्टीने 26,277चा लाईफ टाईम हाय लावलेला आहे. त्यानंतर 2025 मध्ये 26,325चा लाईफ टाईम हाय आहे आणि 2026 मध्ये 26,373चा लाईफ टाईम आहे. ही गोष्ट थोडी मला या ठिकाणी मजेदार वाटली. त्याबद्दल मी आणखी अनालिसिस केले तर 2026 मध्ये सध्या जी मंदी होत आहे ती 2024 प्रमाणे होताना मला दिसून आली. कारण 2024ला लाईफ हाय नंतर 4,500 पॉईंटची मंदी झाली होती. आता 2026 मधली मंदी 2024च्या मंदीकडे वाटचाल करताना दिसून आली. 2024च्या पहिल्या हप्त्यामध्ये 1200 पॉईंटची मंदी झाली होती. आता सुद्धा तेवढीच मंदी 2 हप्त्यामध्ये झाली. म्हणजे निफ्टी 21,000 पर्यंत जाण्याच्या तयारी दिसून येत आहे. आणखी 3,000 पॉईंटची मंदी होईल. म्हणजेच गुंतवणूकदारांनी आता सावध होऊन व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची वेळ आली. त्या संबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी खाली दिलेल्या लिंकमध्ये पोस्ट केला आहे. तो नक्की एक वेळा चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.